नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांवर कारवाईची मागणीसाठी आज दिनांक 6 पासून हनुमान मंदिर येथे वडुले आमरण उपोषण सुरू। शेवगाव तालुक्यातील वडुळे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत हरिभाऊ दादा काळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांना निवेदन दिले असून मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे। निवेदनात त्यांनी 29 जून 2026 रोजी झालेली ग्रामसभा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे। ग्रामसभेचा अजेंडा नियमानुसार प्रसिद्ध न करता किंवा नोटीस बोर्डावर न लावता ग्रामसभा घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले असून या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच रोडलगत गणगे वस्ती ते शिंगटे वस्ती या सुमारे 500 मीटर लांबीच्या 3 इंच पाईपलाईनच्या कामासाठी अंदाजे 2,90,000 रुपये खर्च दाखवण्यात आला। मात्र प्रत्यक्षात हे काम सुमारे 1,25,000 पर्यंत पूर्ण होऊ शकत होते असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे लाखो रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय वडुले बुद्रुक येथील ज्ञानेश्वर वाचनालय बंद असतानाही त्याच्या नावावर निधी उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाच्या निधीची वसुली करावी आणि जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। मे 2025 ला आमची ग्रामसभा झाली। त्यात आमच्या गावात एक वाचनालय नुसती मान्यता घेऊन ठेवून लाखो रुपयाचा निधी लुटीत असल्यामुळे ते वाचनालय कायमस्वरूपी बंद करणे आणि त्याच्यावर वसुली लावायचा असा ठराव घेतलेला आहे। तर 1 मे 2025 चा ठराव असून सुद्धा मग तो मी ग्रंथालयाकडे सुपूर्त केला की यांना कुठलंही अनुदान देण्यात येऊ नये। परंतु माननीय सरपंच यांनी यांच्या अधिपत्याखाली मनमानी कारभाराने पत्रव्यवहार जे केले म्हणजे यांनी ग्रामसभेला केराची टोपली दिली आणि गावचा कामकाज म्हणजे पंचायत राज याच्यावर अवलंबून असतो आणि मग तिथे चुकले त्या अनुषंगाला धरून मी आज रोजी त्यांची निलंबनाची मागणी करण्यासाठी मी रितसर कायदेशीर बाबतीतून बसलेलो आहे। तसेच एक माझ्या घरासमोर 500 फूट पाईपलाईन झाली, आपलं 500 मीटर पाईपलाईन झालेली आहे। त्याचं पेमेंट 2,90,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहे। तरी ते अतिरिक्त पेमेंट वसूल होऊन दोषीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। आणि तसेच 1 मे 2026 ची जी ग्रामसभा होती ती घेण्यात आली नाही, तर ती अचानक त्यांनी 29 मे ला घेण्यात आली। पण अचानक घेण्यात आलेली ही ग्रामसभा तिचा अधिकृत अजेंडा बजावणं गरजेचं होतं, तर अजेंडा बजावलेला नाही। त्या विषयावर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाव असं माझं रितसर आहे। व्यक्तिशः कोणावर माझा काही दोष नाही। वयाच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं तुम्ही उपोषणाला बसलेले आज तुमची जीवाला जर काही फरक झाला याला कोण जबाबदार? माझी अशी एक भूमिका आहे, मी मुळातच माझा पिंड असा आहे का मी अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस आहे। आणि ते म्हणजे माझी एक शोकांतिका अशी आहे काय, माझा जन्म उशिरा झाला। माझा जन्म जर 30-35 दरम्यान असताना तर भगतसिंगच्या फोटो बरोबर माझा फोटो निघाला असता भारत। तुमच्या वेळी यायला नाही पाहिजे होती बसायची का आधी बरं? नाही, मला माझं पिंडाच्या अन्यायाविरुद्ध लढा दे काय भेटणार नाही वाटत नाही। मग कायदेशीर बाजू आपली पक्की असल्यामुळे ते होऊ शकत, विचारच करावा लागेल त्यांना। आता 12 ते 1 वाजत आला, अधिकारी कुठल्या प्रकारचे आले नाही, अधिकारी नाही आले। आमचे मान्य सरपंच साहेब आलेले आहेत, मान्य आमच्या ग्रामपंचायत सदस्य आलेले आहेत, आमचे ग्रामसेवक मॅडम आलेले आहेत, तसेच आमचे सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन साहेब आलेले आहेत। काय चर्चा झाली काय वाटत? चर्चा काय नाही, आता ते असं समोरचे डॉक्युमेंट पाहून ते बरोबर गप्प बसवलं। काय वाटत तुम्हाला? मग याच्यातून आता पाहते पंचायत समितीच्या शाह मॅडम साहेब मॅडम जर आले काय निर्णय घेतात।
अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.